हॅलो फ्रेंड्स, टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आहे ना ओळख? हा, व्हिडिओ वॉच करताय ना? हां, चला. तर मग या ठिकाणी आपण तलाठी भरती आगामी 2025 त्याचप्रमाणे विविध ज्या काही आगामी सरळ सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि थेट रिक्रुटमेंट ज्याच्यातून असते त्याच्यात इंग्लिशच्या प्रश्नांचं वेटेज हे जवळपास 25% म्हणजे जवळपास 25 प्रश्नांनी इतकं वेटेज असतं 100 पैकी. असा एक भारी टॉपिक की जो तुम्हाला फार चांगले मार्क मिळवून देऊ शकतो आणि मेरिट पर्यंत नेऊ शकतो, तुमचं मेरिट डिसाईड करू शकतो. असा इंग्लिशचा पाठ ज्याला मुलं जनरली घाबरतात, व्होकॅब्युलरीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात, तर या ठिकाणी आपण अशाच व्होकॅब्युलरीच्या सेक्शनला सध्या या ठिकाणी घेतोय. तर या सिरीज मधला हा 21 नंबरचा पार्ट आहे, सेशन आहे, जे दररोज 8 वाजता आपलं या ठिकाणी लाईव्ह रेकॉर्डेड होत असतं. तर तुम्ही दररोज जॉईन होताय. काही विद्यार्थी वाट पाहताय 8 वाजेची की हा व्हिडिओ येईल आणि नक्कीच अशा व्हिडिओसाठी आपण जे काही आपलं चॅनल आहे टिकर मराठी सरळ सेवा भरतीचं, तर ते आपण जॉईन करा, त्याला लाईक करा व्हिडिओला आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि नवीन अपडेशनसाठी नक्कीच त्या ठिकाणी एक टेलिग्रामची लिंक आहे, त्याला जॉईन करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी प्राप्त होतील. मागचा जो आता 20 नंबरचा व्हिडिओ आपण पाहिला, वॉच केला, तो वन वर्ड सबस्टिट्यूशनचा पार्ट 1 होता, ज्याच्यामध्ये आपण एक टाईप कव्हर केला का ज्याच्यामध्ये एक शब्द दिला होता त्याचा मिनिंग वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये होता. आता एक ज्या अपोजिट याच्यामध्ये घडणार आहे, जी त्याची सेकंड बाजू आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आताही सांगतो की वन वर्ड सबस्टिट्यूट या विचारण्याच्या 2 पद्धती आहे. पहिल्या पद्धतीमध्ये शब्द देऊन त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला विचारतात. आता एक्सप्लेनेशन देऊन त्याच्याकरता वन वर्ड सबस्टिट्यूट घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं कठीण असू शकतं एखाद्या वेळेला, कारण की डायरेक्ट त्या शब्दाचा मिनिंग तुम्हाला बाहेर काढायला लागणार आहे. म्हणजे घाबरवत नाही, पण मग मात्र थोडं अलर्ट राहायला लागेल आणि भरपूर अशा शब्दांचा सराव करावा लागेल, जो तुम्ही आता वेळोवेळी करताय. नोटबुकमध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करताय, चांगला अभ्यास होतोय तुमचा. परीक्षेचं नोटिफिकेशन लवकरच येणार आहे. तत्पूर्वी जर तुमचा चांगला अभ्यास होऊन गेला तर फक्त रिव्हिजन करण्याची तुम्हाला गरज पडेल विद्यार्थी मित्रांनो. आणि मग त्याच पद्धतीचा एक कोर्स आपण या ठिकाणी या आपल्या चॅनलवर लवकरच लॉन्च करणार आहे. तर तो कधी येईल याच्याकरता तुम्हाला मात्र स्टे कनेक्टेड राहायला लागणार आहे. आणि तुम्ही राहता ते आपल्या मित्रांनाही या बद्दलची माहिती द्या, तर नक्कीच या गोष्टींचा तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना फायदा होईल. तुम्हाला फायदा होईल, तुम्हाला पोस्ट मिळेल, आम्हाला फायदा होईल का आमचे विद्यार्थी पास होत आहे, आशीर्वाद मिळतील आम्हाला. याच्यापेक्षा काही वेगळं तर म्हणजे तुम्ही म्हणा पैसे मिळतील तर ठीक आहे, ते तर प्रत्येक जण कमवतो, पण त्याच्या पलीकडे पण आम्हाला वाटतंय की तुमच्या आयुष्याचं सोनं व्हावं. नोकरी तुम्हाला आयुष्यभर असावी, जेणेकरून तुमचं जीवन स्थिर व्हावं, तुमच्या आईवडिलांना आनंद व्हावा. असं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, काय नुसतं असं पैसे कमवायचं असं नसतं ना प्रत्येक ठिकाणी. आम्ही तळमळीने तुमच्यासाठी प्रयत्न करतोय, याची दखल तुम्हाला नक्की येईल. आणि हा प्रामाणिकपणा तुम्हाला वेळोवेळी दिसून येईल आमचा, की कशा पद्धतीने आपण हे सगळे व्हिडिओज आपल्यासाठी उभे करतोय. आणि हा अभ्यासपूर्वक असलेला पार्ट आहे, जो तुम्ही अभ्यास म्हणून बघा. सहज फक्त टाइमपास करताय असं नका करा, त्याचा अभ्यास करा, त्याचं कुठेतरी नोंद घ्या. नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल. ओके, चला. त्या ठिकाणी आता आपण वन वर्ड सबस्टिट्यूट पार्ट 2 अँड टाईप 2 दोघी म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये काय वन वर्ड सबस्टिट्यूट द्यायचं आहे आपल्याला. गिव्ह वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द वर्ड्स गिवन बिलो फ्रॉम द अल्टरनेटिव्ह. म्हणजे पर्यायांमधून तुम्हाला एक या ठिकाणी फायनल करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं पूर्वी कसं केलं तर आपण 20 नंबरच्या व्हिडिओला शब्द देऊन असे पर्याय होते 4. आता असा एक देऊन एकच शब्द आहे, हे वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. एवढ्या भागाकरता आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. आता हे फ्रॉम मेनी वर्ड टू वन वर्ड, मेनी वर्ड्स टू वन और सिंगल वर्ड, है ना. एवढ्या करता एक द्यायचंय. सो इनकॅपेबल ऑफ बिंग उंडेड, ज्याला जखमी करणं आणि ज्याच्यावर शक्तीने विजय मिळवणं हे जवळपास अवघड आहे, तो व्यक्ती असतो. त्याच्यातून तुम्हाला शोधायचं बघा. इनएव्हिटेबल आहे म्हणजे अनअव्हॉइडेबल आहे. अनअव्हॉइडेबल म्हणजे अटळ, जे टळू नाही शकत.
आता त्याचा आणि या जखमेचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे मग इलिमिनेट करा, हा पर्याय नाही येणार. इनफॉलिबल, इनफॉलिबल म्हणजे अचूक, जे करेक्टली एम्ड असतं है ना, जे करेक्टली एम्ड आहे, म्हणजे एकदम एम करून केलेलं आहे. इनफॉलिबल या दोघांपैकी तुम्हाला घ्यायला लागेल. इनप्रेग्नेबलचा अर्थ आहे अभेद्य, अभेद्य, अजिंक्य, ज्याला जिंकलं नाही जाऊ शकत आहे. वन हू कॅनॉट बी ओन, ज्याला जिंकलं नाही जाऊ शकत आहे. पण व्हल्नरेबल हा एक शब्द आहे, ज्याला जखम करता येऊ शकते. आणि इनव्हल्नरेबल, ज्याला जखम करणं, ज्याच्यावर अटॅक करणं, असं पण म्हणता येईल थोडक्यात. हल्ला करणं, त्याला ताब्यात घेणं, म्हणजे ते थोडं अवघड आहे. अशा पद्धती अवघड म्हणजे जमणारच नाही असं येतो. इनव्हल्नरेबल हे आन्सर फायनल करायचं आपल्याला. एक तर त्याचा आन्सर माहीत पाहिजे, नाही तर मग 3 चुकीचे माहीत पाहिजे. हा एक प्रकार मी आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर करेक्ट माहीत पाहिजे. करेक्ट माहीत असेल तर मग काही कोणाची रावण्या करायची, कोणा शब्दाकडे पाहायची गरज नाही, गोल करायचा, मार्क मिळवायचा. नाही माहीत, थोडं थोडं ऐकलं आहे, एकदाच ऐकला होता पण नंतर नाही वाचला गेला, मग थोडंसं खाली पाहायचं आणि हिंमत करायची. निगेटिव्ह मार्किंग नाहीये असं असेल तर बिनधास्त गोल करायचा. निगेटिव्ह मार्किंग असेल सांभाळायचं. पण बहुतेक तलाठी भरतीला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, TCS पॅटर्न प्रमाणे क्लिक करत जायचं. असेल तर सांभाळायचं मात्र विद्यार्थी मित्रांनो. ओके, चलो नेक्स्ट. पुढे बघा आता, कॉन्शियर ऑफ चॉईस फूड. कॉन्शियर, कॉन्शियर म्हणजे काय, ज्याला म्हणूया की प्रेमी किंवा आवड असलेला. आणि चॉईस फूड असे खवय्ये असतात बघा, खवय्ये ऐकलं असेल ना, खवय्ये, खवय्ये असतात काही लोक, खाण्याचे शौकीन. खाण्याचे शौकीन. इपिक्युअर नाही येणार, गव्हर्नमेंट उत्तर येईल त्याचं. ग्लटन म्हणजे खादाड असतो, ग्रीडी म्हणजे लोभी असतो. आपल्याला घ्यायला लागेल गव्हर्नमेंट, म्हणजेच आधाशी, आधाशी पण नाही म्हणता येणार, थोडं खवय्यच म्हणा त्याला. चोखंदळ म्हणता बघा अजून एक शब्द, चोखंदळ. खाण्यापिण्याच्या टेस्टच्या बाबतीमध्ये एकदम चॉईस असलेला चोखंदळ. ठीक आहे. सो क्वेश्चन 2चा आन्सर आपल्याला कव्हर करायचा असेल तर बी नंबर करायला लागेल. ओके, नेक्स्ट. पुढे बघा आता, स्टडी ऑफ डिसीजेस. हा, आजारांचा अभ्यास करा. फिलॉलॉजी म्हणजे लिहून घ्या, स्टडी ऑफ लँग्वेज, स्टडी ऑफ लँग्वेजेस, भाषा अभ्यास, भाषा अभ्यास. पॅथॉलॉजी म्हणजे रक्त वगैरे ज्याच्या चाचण्या केल्या जातात, टेस्ट केल्या जातात. ठीक आहे. आता बघा, फेरेनॉलॉजी आहे आणि फार्मॅकॉलॉजी आहे. आता 2 तर काढून टाकले, याच्यापैकी एक उत्तर घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. फार्मॅकॉलॉजी आणि फेरेनॉलॉजी हा थोडासा एक मेंदूचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. मेंदूच्या आकारानुसार व्यक्तीचे आजार त्या ठिकाणी कन्सिडर होतात, असं एक विशिष्ट प्रकारचं शास्त्र आहे. आपल्याला घ्यायला लागेल फार्मॅकॉलॉजी, म्हणजेच एक जनरल जो काही स्टडी ऑफ डिसीजेस आहे तो फार्मॅकॉलॉजी मध्ये केला जातो. आपलं उत्तर हे 3 नंबरच्या प्रश्नाचं जर आपल्याला कव्हर करायचं असेल तर आपण 4 नंबरचं कव्हर करा. तर क्वेश्चन 3 ला आपण डी नंबर घ्या. तर बघा, या निमित्ताने फिलॉलॉजी विचारला गेला आहे मागे एकदा, तो भाषेच्या संबंधातला तो अभ्यास आहे. ठीक आहे. तर बघा, एक शब्दाच्या निमित्ताने त्याच्याशी रिलेटेड सारख्या सारख्या उच्चारांचे शब्द पण तुम्हाला आयोग विचारत असतं. हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला वेळोवेळी लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तो पब्लिक बिल्डिंग वेअर वेपन्स, हे वेपन आहे. तर जिथे वेपन म्हणजे शस्त्र ठेवले जातात, अँड ॲम्युनिशन दारुगोळा ठेवला जातो, आर मेड ऑर स्टोअर्ड, ज्याला शस्त्रागार म्हणता बघा, है ना. आणि याला शब्द आहे आता आर्मोरी आणि गन फॅक्टरी, आर्सेनल, गोडाऊन. गोडाऊन तर नाही येणार, कोणा वाटत गन फॅक्टरी भावा, तर गन फॅक्टरी पण नाहीये, है ना. हा, आर्मरी म्हणजे शस्त्र ठेवण्याची जागा आहे, पण मग तिथे निर्माण पण केलं जातं बघा. या ठिकाणी मेड अँड स्टोअर्ड आहे, तर आर्सेनल घ्यायला लागेल. तर त्याचं शस्त्रागार आणि निर्मिती केंद्र पण विशेष म्हणजे हे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि आर्मरी म्हणजे फक्त शस्त्र ठेवल्याची जागा, पण इथे बनवणं पण थोडंसं त्याच्यामध्ये ऍड करायला लागेल. तो सी नंबर घ्या ए पेक्षा. तो प्रश्न 4थ्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला सी नंबर, आर्सेनल म्हणजे शस्त्रागार,
शस्त्र ठेवण्याची जागा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तरासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे आता, आणि तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. आता नुसतं ऐकताय केव्हाच तुम्ही, तुम्हाला ही संधी आहे का तुम्ही आता या ठिकाणी उत्तर टाकणार आहे. टाकाल? चलो फिर. ओके, चल नेक्स्ट. वाचा. अ पर्सन हु युजेस क्लेव्हर बट मिसलिडिंग आर्ग्युमेंट्स. म्हणजे तो त्याची हुशारी दाखवतोय पण चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करतो, माहितीचा गैरवापर करतो, कदाचित दुसऱ्याला चीट करण्याकरता त्याची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतो. जसं शकुनी मामा होता, हुशारी होती त्याच्याकडे त्या द्यूत क्रीडेमध्ये, ती हुशारी मात्र वाईट कामाला लावली. हे असे पण काही लोक आहेत का जे वाईट कामाला, जसा अतिरेकी आहेत, हुशार असतात, बुद्धिमान असतात, पण ते वाईट त्या ठिकाणी त्याचा बुद्धीचा वापर करतात, है ना. या पद्धतीने आपण ओसामा पाहिला आहे. ओसामा अमेरिकेवर हल्ला करणारा होता, तर त्याने या पद्धतीचं विमान त्या ठिकाणी बनवलं जेणेकरून त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बिल्डिंग्स त्याच पद्धतीने त्या डॅमेज होतील एवढा अभ्यास, इंजिनियर होता म्हणे तो. तर बघा असं त्याच्या बुद्धीचा वाईट केलेला आहे. ते लोक या पद्धतीचे असतात. काय येईल बघा मग, तुम्हाला संधी आहे. मेसेज बॉक्स मध्ये आन्सर टाका, जे काही वाटत असेल प्रश्न 5व्याचा. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय पॉली म्हणजे अनेक, ते एका व्यक्तीला नाही कव्हर होण्याचा अर्थ माहित नसतं. पॉली म्हणजे अनेक. पॉलीग्लॉट म्हणजे अ पर्सन हॅव्हिंग नॉलेज ऑफ मेनी लँग्वेज. ज्या व्यक्तीला अनेक भाषांचं ज्ञान असतं. बहुभाषिक पॉलीग्लॉट नाही घ्यायचं, आपल्या भाषेचा काही संबंध नाही. तर लिंग्विस्ट असतो, तो भाषेचा अभ्यास करणारा असतो. भाषेचा अभ्यास करणारा. मागे फिलॉलॉजी एक शब्द गेला बघा, जो भाषेचा अभ्यास करणारं शास्त्र होतं, त्या व्यक्तीला लिंग्विस्ट म्हटलं जातं. ते पण येणार नाही. बिब्लिओफाईल मागे विचारला गेलेला आहे. फाईल म्हणजे प्रेमी, आवड असलेला. फाईल म्हणजे आवड असलेला, आणि बिब्लिओ म्हणजे बुक्स. तो बुक्स लव्हर जो आहे, पुस्तक प्रेमी जो आहे, तर तो बिब्लिओफाईल आहे. एक बिब्लिओग्राफी विचारला गेला तर एकदा बघा, बिब्लिओ जिथे येणार आहे तिथं बुक येणार आहे, लक्षात घ्या. हा, बिब्लिओग्राफी चा अर्थ घ्यायचा आहे लिस्ट ऑफ बुक्स, म्हणजे बुक संबंधी. ठीक आहे. तर मग आपण पर्याय येणार नाही. आपलं उत्तर ऑटोमॅटिकली बाहेर येत आहे, सोफिस्ट. अशा पद्धतीचा बुद्धीचा वाईट कामासाठी आणि दुसऱ्याला फसवण्यासाठी यूज करणारा व्यक्ती. म्हणून आपल्याला ए नंबरचा पर्याय घ्यायला लागेल. सो प्रश्न 5व्याचं उत्तर हे ए नंबरचं कव्हर करा. तुमच्या डोक्यामध्ये असेल की ए नंबरचं होतं बुवा, व्हेरी नाईस, पण शब्द थोडा अवघड होता का माहित नाही. फक्त तो माहीत करून घेणं, त्याच्याविषयी माहिती गोळा करणं, आजूबाजूच्या शब्दांवरनं अभ्यास करणं, त्याची नोंद घेणं, आणि त्याचा पुन्हा एकदा उजळणीचा अभ्यास करणं, हे वेळोवेळी जो विद्यार्थी करेल त्याला नक्की फायदा या ठिकाणी होईल. ओके, चला नेक्स्ट. अ मॅन हुज वाईफ हॅज बीन अनफेथफुल टू हिम. बिचारा माणूस ज्याची पत्नी त्याच्याशी अनफेथफुल आहे. अनफेथफुल म्हणजे वाईटपणा करते, व्याभिचारी थोडक्यात. बघा, व्याभिचारी आहे म्हणजे बाहेर, आत्ताच्या भाषेत बोलायचं, बाहेर अफेअर आहे, लफडं आहे, या पद्धतीचं असलेली जी व्यक्ती आहे, तर त्या बाईला काय म्हटलं जाईल, या पद्धतीने हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा, एक बास्टर्ड आहे. बास्टर्ड म्हणजे काय, त्याला आपण हरामी म्हणतो. हरामी हरामी म्हणजे ज्याच्या आई वडिलांचा काही पता नाही आहे, काही आईने सोडून दिले, बापा कोण आहे माहित नाही, असा व्यक्ती. ही आता या प्रश्नाची शेडच तशी, म्हणून मला तरी शब्द बोलावं लागतंय. आता आपण ही शिवी का माहित नाही, मग काय हरामी म्हणतो. हरामी मध्ये आई बापाचा पत्ता नाही, कुठून असं मला काय माहिती, काय माहित नाही, असं म्हणजे वाईट त्याच्यातून. पण मग मात्र त्याची पत्नीला ते नाही म्हणता येणार ना. बास्टर्ड हा मेल फिमेल दोन्ही कव्हर करतो, लक्षात घ्या. फिलंडर हा माणूस असतो, फिलेंडर हा म्हणजे मेल कव्हर करतो त्या ठिकाणी. तर मग इथं तर बाईला कव्हर करायचा शब्द पाहिजे, म्हणून ते नाही चालणार. फिलेंडर हा जो आहे तर हा
हे महिलांना फिरवणारा आहे हा, हे महिलांशी अफेअर असलेला. इथं उलट आहे, बाहेर ख्याली अशी व्यक्ती तुम्हाला पाहिजे की जी बाहेर ख्याली म्हणतात तिला, वाईट आहे, उलटा आहे, काय काय शब्द येतात बघा. तर मग या ठिकाणी आपल्याला शब्द घ्यायचा आहे ककोल्ड. याला ककोल्ड्री या पद्धतीने म्हटलं जातं. तो प्रश्न 6व्याचं उत्तर हे सी नंबरकडे कव्हर करा. कंकुबाई हे सुद्धा, कंकुबाई म्हणजे काय, एक वेश्या टाईप. आता तिचं लग्न झालं असेल का याची गॅरंटी नाही, तिचे अफेअर असतात बाहेर, पण नवऱ्याला फसवणारी असा शब्द होता. कंकुबाई म्हणजे मग एक प्रकारची प्रॉस्टिट्यूट. बघा याचा शब्द एक प्रॉस्टिट्यूट म्हणतात त्याला, है ना, प्रॉस्टिट्यूट, वेश्या. तिचे बाहेर, मग ते व्यवसायच आहे. आता त्याला एक व्यवसाय म्हणून दर्जा मिळावा अशी चर्चा सध्या होते का. हे काही असं बेकायदेशीर नाही, वाईट नाही. म्हणजे बघा, म्हणजे असं जसं जसं ज्या मी म्हटलं ना, ज्या चालीरीती समाज मान्य होत्या, तर त्या आयकॉनो क्लास होता त्याला तोडणारा, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं आहे. तर मग या पद्धतीने त्यांनाही न्याय मिळवून देण्याकरता, का ते शेवटी व्यक्ती आहेत असं काहींचं म्हणणं आहे. तर बघा, म्हणजे असे मानवी संघटना याच्याकरता काम सध्या आपल्याला असं चर्चेमध्ये बघायला मिळतात. आपलं उत्तर येऊन जातं या ठिकाणी सी नंबरचं. ओके, बघा किती शब्द महत्वाचे असतात आपल्या याच्यामध्ये, की त्याचा अर्थ काय असतो. आणि हे समाजात असणारे शब्द ज्याच्या फार चर्चा होत नाही, पण हे शब्द इट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ ऑल्सो. ओके, चला, केअरफुल इन परफॉर्मिंग ड्युटीज या 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण थोडस प्रयत्न करायचा आहे, काय येईल साधारणपणे. केअरफुल इन परफॉर्मिंग ड्युटीज कोणते कोणते शब्द ऐकले बघा, ऐकले याच्यातले काही? काय काय ऐकलं मला सांगा. बघा, पंक्च्युअल ऐकलाय तुम्ही बरोबर, वक्तशीर. पंक्च्युअल म्हणजे वक्तशीर, जो टाइम फॉलो करतो, टाइम फॉलोवर. पंक्च्युअल आहे, एकदम पंक्च्युअल, टाइमला 8 वाजता व्हिडिओ येणार, पंक्च्युअल आहे. अर्थात त्याला ते लावून ठेवलेला आहे व्हिडिओ, तो बरोबर येणार त्या ठिकाणी, रेकॉर्डेड लाईव्ह येतो. आणि त्या ठिकाणी तुम्ही बरोबर त्याला हजर राहतात, त्याची वाट पाहतात, तेवढी वेळ काढून ठेवतात, त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर जेवण करतात. चला बाबा, 20, 25, 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पटकन बघून घेऊ, पंक्च्युअल म्हणतात. वेळेवर एखादी गोष्ट करणं, म्हणून आता थंब लावून दिलेले आहे का सगळ्यांनी वेळेवर या. वेळेला महत्व आहे, लक्षात घ्या. आणि जो वेळेचा महत्व जाणणार आहे तो पंक्च्युअल आहे. पण परफॉर्मिंग ड्युटीज, आपलं कर्तव्य आहे एकदम नीटनेटके काम करणारा. ठीक आहे, नीट नेटके काम करणारा म्हणजेच बघा, पंक्टिलियस त्याला शब्द आहे. जे आपला आन्सर आहे हा जो पग्नेशियस आहे, आता भांडखोर आहे, लक्षात घ्या. हा भांडखोर व्यक्ती आहे, ठीक आहे. आणि मेरिट्रिशियस चा पण या शेड मध्ये अर्थ बसत नाही, सो आपला आन्सर घेऊन टाका तुम्ही पंक्टिलियस, आणि त्याचा तुम्ही एका बाजूला नोंद घ्या. बाकीचे पण शब्द समजण्याचा प्रयत्न करा. आणि अजून काही पाहायचं असेल तर गुगलला टाकायचं, भरपूर माहिती त्याच्यामध्ये आहे. डिक्शनरी पाहण्याचा प्रयत्न करायचा, सोर्सेस पाहण्याचा प्रयत्न करायचा, की जेणेकरून हा शब्द जास्त जर तुम्ही चर्चेला घेतला, त्याच्यावर जर काही करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झाल्याचा आढळेल. थोडा वेळ द्यावा लागेल मित्रांनो या गोष्टीला, है ना. त्याचं महत्व आहे, पण याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही देणार आहे. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण स्पॉट डायररचे टॉपिक्स कव्हर करतोय, लक्षात घ्या. स्पॉट डायरर जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे, तो अख्ख्या सिलेबसला कव्हर करत असतो. ज्याच्यात आपण मागे पण एक स्पॉट एरर मध्ये आपण सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट पाहिला आहे, आताही तसंच पाहणार आहे. प्रेपोजिशन्स वर काही असणार आहे, तर इंटरेस्टिंग सेशन्स असणार आहे ते. तर तुम्ही त्याला फॉलो करा, वॉच करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. चला नेक्स्ट बघा, फ्री फ्रॉम नॅशनल प्रिज्युडिसेस बिकॉज ऑफ वाईड एक्सपिरियन्सेस ऑफ द वर्ल्ड. याचा अर्थ कळला पाहिजे, पण एवढं मोठे शब्द लिहून दिले. फ्री फ्रॉम नॅशनल प्रिज्युडिसेस, पूर्वग्रह, म्हणजे मला माझ्याच फक्त देशाचा अभिमान आणि दुसऱ्या देशाचे वाईट, ते या पद्धतीचे आहेत. आणि त्याच्यापासून हा फ्री. त्याचं काय का, मी भारताचा, मला फक्त भारत आणि दुसरा मला कोणीच चालणार नाही, अशा पद्धतीच्या विचारांपासून फ्री झालेला. कोणत्या कारणामुळे? बिकॉज ऑफ वाईड एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगामध्ये सगळ्या देशांमध्ये फिरून आलेला आहे. आणि असा अनुभव असल्यामुळे आपल्या देशाची अस्मिता
आणि बाकीचे देश एकदम वाईट असं काही नाही. तो फ्री आणि लिबरल माइंडेड असलेल्या व्यक्तीला काय म्हटलं जाईल बघा, मल्टीलॅटरल. लॅटरल म्हणजे बाजू असलेला, लक्षात घ्या, म्हणजे बहुआयामी. म्हणजे एखाद्या गोष्टीला मेनी पार्ट्स आहे. मल्टीचा मी तुम्हाला अर्थ सांगितलाय, लक्षात घ्या. मल्टी म्हणजे एकापेक्षा असतं, मल्टी एकापेक्षा जास्त. इथे पण त्यांनी म्हटलंय की वाईड एक्सपिरियन्स मल्टीनॅशनल वाटू शकतं, युनिव्हर्सल वाटू शकतं, पण आपल्याला घ्यायचंय कॉस्मोपॉलिटन. काय घ्यायचंय? कॉस्मोपॉलिटन. म्हणजेच सगळ्या जगाचा अनुभव असल्यामुळे आपल्या देशाचं फक्त बाकीचं वाईट ही भावनाच त्याच्या डोक्यातून निघून जाते, कारण तो पूर्ण विश्वाला फिरून आलेला असतो, कारण तो कॉस्मोपॉलिटन असतो. म्हणून क्वेश्चन 8 च्या आन्सरामध्ये आपल्याला ए नंबरचं उत्तर कव्हर करायला लागेल. जसे कॉस्मोपॉलिटन असतात तसेच मेट्रोपॉलिटन असतात. म्हणजे मेट्रो म्हणजे शहरामध्ये राहतात आणि त्या पद्धतीची त्यांची विचारधारा असते. ठीक आहे, चला. याच्यात 15 प्रश्न आपण डिस्कस करणार आहे. 15 त्याच्यातला आता 9 नंबरचा प्रश्न आहे बघा. स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन्स. बघा बरं, हा कुठेतरी एकदा मागच्या कन्फ्युजिंग वर्ड्सच्या एका व्हिडिओमध्ये हा प्रकार आपल्याला गेलेला आहे बघा. त्याच्यात डिस्पाईट हा शब्द अजिबात मॅच नाही होणार, कारण याचा अर्थ आहे डिस्पाईट म्हणजे इतके असून देखील. इतके असून देखील म्हणजे हॅव्हिंग ऑल दीज ऍस्पेक्ट्स ऑर थिंग्स. म्हणजे इतक्या गोष्टी असून देखील काहीतरी विरुद्ध घडणार. ठीक आहे. ॲपथी, अँटीपथी, ॲव्हर्जन. आपलं उत्तर तर ॲव्हर्जन घ्यायला लागेल. ॲव्हर्जन म्हणजे तिटकारा, तिरस्कार. ठीक आहे. आणि अँटीपथी म्हणजे डायरेक्ट वाईट भावना एखाद्याबद्दलची, पण हे डिसलाईक आहे, लक्षात घ्या. फक्त आवडत नाहीये मात्र मग खूप काहीतरी वाईट होऊन जावं असं काही नाही. फक्त भेद आहे, मतभेद आहे, तिरस्कार आहे, पण वाईट खूप हिंसा वगैरे असं नाही. अँटीपथी म्हणजे काही घेणं देणं नाही. ॲपथी म्हणजे पण उदासीनता आहे, तर या पद्धतीचं नाहीये. याला थोडस सौम्य टच आहे. हा सौम्य नाही, थोडं तिरस्काराची भावना आहे, लक्षात घ्या. हा, ठीक आहे. अँटीपथी पण म्हणजे फार जास्त वाईट नाही मात्र, पण ॲव्हर्जन मध्ये डिसलाईक आहे, ते पण स्ट्रॉंग डिसलाईक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून 9 नंबरच्या प्रश्नाचं आन्सर आपल्याला कव्हर करताना जे उत्तर 1 नंबरचं करायला लागेल. मला सांगा बरं, तुम्हाला या 2 पॅटर्न मध्ये जे आहे की वन वर्ड सबस्टिट्यूटचा असे अनेक शब्द देऊन एक शब्द निवडायला सोपं वाटतंय का एका शब्दाचं ॲनालिसिस जास्त सोपं वाटतंय? मला कॉमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे टाईप 1 तुम्हाला थोडा इझी वाटतोय का आता हा टाईप 2 इझी वाटतोय? आणि तसा जो इझी वाटेल तो पण अभ्यास करा, आणि जो इझी नाही वाटत आहे, कठीण वाटतोय, त्याचा जास्त अभ्यास करा. दोन्ही प्रकारच्या तुम्हाला शब्दांचा अनेक पार्ट या ठिकाणी पुस्तकांमध्ये अवेलेबल होऊन जाईल. आपण पण आपल्या या ॲपवर जेव्हा बॅच चालू होईल त्यावेळेला नोट्सच्या स्वरूपामध्ये अनेक शब्द देणार आहेत. दोन्ही पण कुठूनही अभ्यास करा, म्हणजे तसं काही बंधन नाही, पण करा. हे मात्र तुम्हाला शब्द वाढवण्याकरता अत्यंत उपयोगाचं होणार आहे. चला, लिस्ट ऑफ नेम्स, प्लेसेस, गुड्स एक्सेट्रा इन अ स्पेशल ऑर्डर. 1 2 3 4 5 अशी स्पेशल ऑर्डर मध्ये वस्तूंची किंवा पदार्थांची, घटकांची जी यादी आहे त्या यादीला काय म्हणतात? मोनोलॉग. आता काही वेळापूर्वी बोललो होतो आपण, लॉग म्हणजे बोलणं, मोनो म्हणजे एकट्याने बोलणारा. 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपण फाइंड आउट करतोय. आता तो बोलणारा त्याचा काही संबंध नाही. कॅटलॉग, हे लॉग दिले बघा. प्रोलॉग पाहिलंय आपण, एखाद्याची बिगिनिंग किंवा पूर्वीचा भाग, एखाद्या नॉवेल ड्रामाचा सुरुवातीचा पार्ट, प्रोलॉगचं पाहिलंय आपण इकडे. डायलॉग म्हणजे 2 लोक बोलतात. लॉग मध्ये कॅटलॉग घालून दिलाय. कॅटलॉग मध्ये बाकी लॉगचे पर्याय दिले बघा. म्हणजे आपलं येडं बनवण्याचा प्रयत्न करताय. ऍक्च्युली येडं नाही बनवत, पण ते हे क्लिअर करताय का तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे का? तुम्हाला मार्क मिळून जाईल त्या दिवशी. तो कॅटलॉग आहे, लिस्ट आहे, लिस्ट ऑफ थिंग्स आहे, त्याला लिस्ट म्हणा. करेक्ट. जर काही वाटत असेल पाहिल्याबरोबर की हेच उत्तर आहे तर व्हेरी नाईस. असंच वाटण्याकरता आपण हे अनेक व्हिडिओज तयार करतोय, जेणेकरून की असं होतं. नसेल तर अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर 100% तुम्हाला फायदा होईल. चला, पुढचा प्रश्न पहिले रीड करण्याचा 100% प्रयत्न करा.
बरंच मोठं आहे तरी वाचायचं, काही एवढं घाबरून नाही जायचं, पण कमीत कमी वाचून त्याला शुअर करण्याचा तरी प्रयत्न करा. सो पर्सन हु इज मोर इंटरेस्टेड इन हिज ओन थॉट्स, स्वतःच्या विचारात कायम गर्क असलेला, अँड फिलिंग, स्वतःच्या भावनांमध्ये गर्क असलेला, दॅन इन व्हॉट गोज ऑन अराउंड हिम, बाहेर काय चाललंय याचं काही घेणं देणं नाही, आणि स्वतःच्याच विश्वामध्ये रमणारा, त्याच्यातच इंटरेस्ट घेणारा. बरोबर, सायकोलॉजिकल टर्म आहे ती, अंतर्मुखी म्हणतात त्याला. करेक्ट, अंतर्मुखी. स्वतःमध्ये गडून गेलेला, एकाकी असलेला, किंवा त्याला असं नाही आवडत दुसऱ्यांमध्ये वगैरे मिक्स व्हायला. सेल्फ ओपिनियटेड, ओपिनियन देणारा, ओपिनियन नाही, आपल्याला स्वतःच्या भावनांशी रिलेटेड आहे. सेल्फ कन्सिएटेड, स्वतःच्याच याच्यामध्ये असं रमून स्वतःला कन्सीट करणारा म्हणजे फसवणारा, तर फसवणाऱ्याची तर काही शेड नाही. इंट्रोव्हर्ट हे उत्तर येईल. आणि इगोइस्ट, इगोइस्ट तर म्हणजे ज्याला अभिमानवादी असतो, हे तर निगेटिव्ह शेड आहे. आता ही वृत्ती आहे, म्हणजे ही चांगली का वाईट माहित नाही, नाही आवडत कोणाला मिक्स व्हायला, नाही काही ना आवडतं. तर आपलं उत्तर जे असणार आहे ते 11 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते इंट्रोव्हर्ट आहे. याच्या अपोजिट येईल काय मला सांगा. जसं अंतर्मुखीला मी बहिर्मुखी म्हणतोय बघा, आता बहिर्मुखी, तर काय येईल ते मला शब्द सांगा बरं. टाईप करा या ठिकाणी, जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकता येत असेल तर नक्की मला आवडेल तुम्ही काय उत्तर दिलंय ते वाचायला, ऐकायला. अंतर्मुखी, बहिर्मुखी, इंट्रोव्हर्ट. आणि मग अ पर्सन हु इज मोर इंटरेस्टेड इन अदर पीपल, अदर सिनेरियो दॅन हिज ओन लाईफ, किंवा इक्वली हिज लाईफ अँड अदर्स ऑल्सो, म्हणजे असं मिक्स होणारा, म्हणजे स्वतःच आवडत नाही असं नसतं, इतरांमध्ये पण इंटरेस्ट घेणारा, या पद्धतीचा जो व्यक्ती आहे. तर त्याला काय शब्द आहे, मी असं विचारलं तर बरोबर आहे काय, इंट्रोव्हर्टचं एक्स्ट्रोव्हर्ट. काय शब्द येईल बघा, एक्स्ट्रोव्हर्ट है ना. एक्स्ट्रोवर्ट, एक्सटर्नल लाईफ मध्ये पण त्याला इंटरेस्ट आहे, लोकांच्या घडामोडींवर त्याला विशेष आवड आहे, असा असलेला व्यक्ती. चला, सो प्रश्न 11 चं उत्तर आपण देऊन टाकायला पाहिजे सी नंबरचं. ओके, चलो नेक्स्ट. 12 बघा, मर्डर वर नेहमी प्रश्न येतात, आणि मर्डरच्या शेवटी नेहमी साईड शब्द येतो, लक्षात घ्या, हत्या. जसं सुसाईड आहे बघा, सुसाईड म्हणजे स्वतःची हत्या ना, आत्महत्या. सो पेस्टिसाइड, पेस्टी म्हणजे ते जे काही कीटक बिटक असतात, बुरशी वगैरे, तर ते पेस्टिसाइड, त्याला मारणार आहे, कीटकनाशक आहे का बुरशीनाशक आहे, म्हणजे मारून टाकायचं काम करते, साईड येते. कारण जेर्मिसाइड, जम्स, कीटक तेच, पॅट्रिसाइड, रेजिसाइड, या दोन पैकी निवडायचं आहे. उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. साईडचा अर्थ होतो हत्या, ठीक आहे. रेजिसाइड विचारला गेलाय मागे एमपीएससी ला, रेजिसाइड म्हणजे राजहत्या. सो किलिंग और मर्डर ऑफ अ किंग, राजाची हत्या आहे. आणि पॅट्री, पॅट्री म्हणजे वडील, फादर पासून पॅट्रिसाइड, हे पितृहत्या आहे. ठीक आहे, कोणत्या तरी मोगल सम्राटाने त्याच्या वडिलांची हत्या केलेली असा इतिहास सांगतो. तर उत्तर येत असेल तर कमेंट मध्ये टाका, नसेल टाकायचं तर नका टाकू, काय टेन्शन नाही, पण टाकायचं असेल तर टाका. कोण मुस्लिम असा कार्यकर्ता होऊन गेला किंवा मोगल सम्राट होऊन गेला ज्याच्या वडिलांची त्याने हत्या केली, असा इतिहास आपल्याला सांगतो. ठीक आहे, आपलं उत्तर मात्र पॅट्रिसाइड आहे, सी नंबर. जर वडिलांच्या हत्येला पॅट्रिसाइड म्हणत असतील तर आईच्या हत्येला काय म्हणत असतील, हे या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं असेल तर मॅट्रिसाइड, मातृहत्या. अशाच पद्धतीचे साईडचे, सोरोरी साईड, भगिनी हत्या बघा, आता बंधू हत्या आहे तर मग फॅट्रिसाइड, खूप शब्द आहे लक्षात घ्या. इन्फंटिसाइड मग बाल हत्या, फोइटिसाइड भ्रूण हत्या, जे पोटातच असताना हत्या केली जाते, तर तो एक प्रकार असतो पुन्हा. तर बघा, हे सगळे साईड असलेले शब्द मर्डरशी रिलेटेड कव्हर होतात, है ना. एक होमिसाइड आहे, याचा पण अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. होमिसाइड म्हणजे वाघाने वाघाची हत्या करणं, पक्षाने पक्षाची हत्या करणं, माणसाने माणसाची हत्या करणं. तो सेम स्पिसीस, त्याच प्रजातीने त्याच प्रजातीची हत्या करणं, या पद्धतीचा हा पार्ट असतो. ठीक आहे, चला ओके नेक्स्ट. 15 प्रश्नापैकी आता 13वा प्रश्न चालू आहे. अँड
ओल्ड अनमॅरिड वुमन हे विचारलं गेलेलं आहे. अविवाहित पण वयस्कर महिला, वयस्कर अविवाहित महिला, व्हर्जिन चा अर्थ कुमारिका होतं. कुमारिका याचा पवित्रतेशी संबंध आहे. तर ही अनमॅरिड वुमनचा काही संबंध नाही. शॅफेरॉन काय असायचं माहितीये का? पूर्वीच्या काळामध्ये मुलीला सांभाळण्याकरता, मुलींना सांभाळण्याच्या आया असायच्या बघा, आया, हेल्पर, मुलींना सांभाळणाऱ्या आया त्या सोबत असायच्या. तर हे पण नाही येणार. अनमॅरिड, मेड अनमॅरिड असू शकते, पण मग ओल्ड शब्दाकरता तुम्हाला स्पिनस्टर घ्यायला लागेल. तो डी नंबर घ्या. केवळ ओल्ड आहे, अनमॅरिड आहे, याच्याकरता तुम्हाला डी करायला जायला लागेल, स्पिनस्टर. आणि याच्या विरुद्ध बॅचलर. बॅचलर म्हणजे अविवाहित वयस्कर पुरुष, अविवाहित वयस्कर महिला. जर अनमॅरिड म्हटलं तर हे ऍडजेक्टिव्ह होतं, ते अविवाहित आहे. मग ते महिला पण असू शकतं, पुरुष पण असू शकतं. ओके. तर बघा या पद्धतीची शेड या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवाल. प्रश्न 13 तर डी उत्तर मात्र तुम्ही फायनल कराल. अ पर्सन अगेन्स्ट whom legal action is instituted, याच्या विरुद्ध लिगल ऍक्शन घेतली गेलेली कोर्टामध्ये, असा असलेला व्यक्ती डिफेंडंट तर स्वतःच डिफेंड करणार आहे. लक्षात घ्या, डिफेंड, स्वतःला तो डिफेंड करेल, सावरेल, स्वतःच डिफेंड म्हणजे रक्षण करण्याचा प्रयत्न करेल कोर्टामध्ये वगैरे. लिटिजंट त्याचं उत्तर आहे. हे मात्र उत्तर पहिले फायनल करून घ्या. प्रश्न 14 चं उत्तर मात्र तुम्हाला या ठिकाणी बी नंबरचं द्यायचं आहे. लिटिगेशन मध्ये जातं मॅटर बघा, असं म्हणतात वादविवादामध्ये. आता त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असतो. ॲपेलंट म्हणजे अपील करणारा आहे ना. ॲपेलंट म्हणजे जो अपील करतो त्या पद्धतीचा तो व्यक्ती आहे. आणि जो डेस्पोंडंट आहे तो एक साक्षीदार आहे एखाद्या गोष्टीचा, असं म्हणता येईल आपल्याला, है ना. हे सगळे कोर्टाशी संबंधित असलेल्या टर्म्स होत्या. मागे आपण डॉक्टरशी संबंधित काही पेडिट्रिशियन्स वगैरे शब्द पाहिले. आता हे कोर्टाच्या संबंधित आहे. ठीक आहे. ते सगळे शब्द पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी इंटरेस्टिंग पद्धतीने कशी होईल हे बघण्याचा प्रयत्न करा. चलो नेक्स्ट. आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय आपल्याला. शेवटचा प्रश्न आहे, बोला त्याचं उत्तर साधारण काय आहे. मागचं उत्तर फायनल केलंय तुम्ही? मागचं उत्तर बी केलंय. ओके चला फायनल. शेवटचं, रिफरिंग ऑफ अ पॉलिटिकल क्वेश्चन टू अ डायरेक्ट वोट ऑफ द इलेक्टोरेट. इलेक्टोरेट म्हणजे जो मतदान करणारा व्यक्ती आहे, वोटर, तर त्याला त्या पॉलिटिकल त्याचा रेफरिंग करायचंय, म्हणजे त्याचं एक मतदानाचा कल किंवा त्याचं मत घ्यायचंय, लोकमत घ्यायचंय. फ्रँचायझी असते तर ती वेगळा शब्द आहे, तो येणार नाही, है ना. हे सफरेज म्हणजे तुमची मतदानाची चळवळ असते, म्हणजे ती सगळीची चर्चा वगैरे त्याची पद्धत. ठीक आहे. हे प्लेबिसाइट एक आहे आणि एक रेफरंडम आहे. तर उत्तराचं रेफरंडम घ्यावं लागेल. किंवा तुम्ही मतदान केलं, कोणाला केलं, कोणाच्या संबंधामध्ये तुम्हाला वाटतं शासन या ठिकाणी येईल, है ना. तर हे सगळं या ठिकाणी कव्हर होतं. हे सुद्धा एक मताधिकार जी चळवळ आहे, की मतदानाचा अधिकार असायला पाहिजे. आणि मतदानाच्या चर्चा ज्याच्यात होता, मतदानाची प्रॅक्टिस ज्याच्यात होते, इलेक्शनला उभं राहिलं, ते सफरेज आहे. आणि प्लेबिसाइट तर मताधिकाराची चळवळ, की तुम्हाला हक्क आहे, तुम्ही हे करा ते करा. आणि मतदान झाल्यानंतरची त्याच्याशी मताचा कौल घेण्याचा जो प्रकार आहे, तर तो रेफरंडम या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. सो प्रश्न 15चं जे आन्सर आहे तुम्हाला बी कडे जायला लागेल. आता ही जी टर्म होती थोडीशी पॉलिटीच्या संबंधात आहे, थोडंसं राजकारणाच्या संबंधात आहे, याचा थोडासा अभ्यास करण्याचा या निमित्ताने प्रयत्न करता हे करावा, हे सजेशन आहे. म्हणजे तुम्हाला हाच प्रश्न येईल, हाच प्रश्न येईल असं काही नाही. धर्माच्या बाबतीत येऊ शकतं, याच्या बाबतीत येऊ शकतं. ओपन आहे, याला कुठलंही बंधन नाही. व्होकॅब्युलरी अशीच येईल म्हणून व्होकॅब्युलरी ही फार वास्ट असू शकते, पण काही शब्द जर तुम्ही वेळोवेळी पाहिले तर खूप फायदा होईल. सो थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच त्याला लाईक करा आणि या सगळे शब्द एका वहीवर लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये स्पॉट एररमध्ये आपण भेटणार आहे. नक्कीच भेटू. तोपर्यंत टेक केअर, काळजी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके चलो बाय, थँक्यू.